हाय फ्रेंड्स, मी शमा तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण चमचमीत झणझणीत संडे स्पेशल चिकन मालवणी करीची रेसिपी पाहणार आहोत, तीही परफेक्ट मेजरमेंट सोबत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम मी इथं 1.5 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता मॅरिनेट करण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो करणार आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेत। तर ह्या हिरव्या मिरच्या तिखट नाहीयेत, त्यामुळे मी 5 ते 6 घेते। जर तुमची मिरची जास्त तिखट असेल तर तो अंदाज घेऊन आपण मिरची कमी जास्त करायची आहे। सोबतच कोथिंबीर घ्यायची, भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची। आलं लसूण 1 चमचा घ्यायचा आहे। आलं लसणाची पेस्ट तुमच्याकडे नसेल तर 5 ते 6 लसणाच्या कळ्या आणि सोबत एक छोटा तुकडा आल्याचा घ्यायचा आहे। आता हे मिश्रण मी बारीक करून घेतलं। सोबतच आता आपण चिकनला काही मसाले लावणार आहोत। त्यामध्ये 1 चमचा म्हणजे मोठा दूध पेस्ट जो चमचा असतो तो 1 चमचा धने पावडर, कारण माझा चमचा तो छोटा आहे। मीठ चवीपुरतं घालायचं। त्यानंतर 1 चमचा हळद घालायची। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालवणी मसाला जो आपण केलेला आहे तो घालायचा 2 चमचे, आणि जे आपण हिरवं वाटण बनवलं आहे ते घालायचं आणि सर्व चिकनला व्यवस्थित हा मसाला लावून घ्यायचा। आणि कमीत कमी आपण ह्याला 1 तास किंवा अर्धा तास तरी मॅरिनेट करायचं। अगदी वेळ कमी असेल तर मग अर्धा तास करायचं, आणि वेळ असेल तर 1 तास तरी हे चिकन व्यवस्थित मसाले आणि चिकन एक जीव झालं पाहिजे, व्यवस्थित मॅरिनेट झालं पाहिजे। तितकं व्यवस्थित आपलं चिकन मॅरिनेट होईल तितकं आपलं हे चिकन करी छान तयार होते। आता आपण जो मसाला करणार आहोत त्यासाठी मी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे। तवा थोडासा गरम झाला की त्यामध्ये एक मोठा कांदा मी स्लाइस करून घेतलेला आहे तो परतून घ्यायचा, आणि एक मध्यम आकाराचा नारळ आहे तो मी खिसून घेतलेला आहे। जर खूप मोठा नारळ असेल तर अर्धा वापरायचा, आणि जर छोटा मध्यम आकाराचा असेल तर 1 वापरायचा। आता थोडंसं मी अगदी थोडंसं तेल घातले कांदा व्यवस्थित परतण्यासाठी। कांदा थोडासा नरम पडला की आपण त्यामध्ये खोबरं घालणार आहोत, आणि हे सर्व सोनेरी कलर आला पाहिजे कांद्याला आणि आपल्या खोबऱ्याला। हे वाटण सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। ज्या वेळेला आपण मालवणी कोणतेही पदार्थ बनवतो तर त्यामध्ये ओल्या नारळाचाच वापर मोस्टली केला जातो, त्यामुळे त्याला वेगळी टेस्ट असते आपल्या रेग्युलर टेस्टपेक्षा। यासोबतच मी खूप साऱ्या चिकनच्या रेसिपी ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत। चिकन चंगेजी केलेली आहे, बटर चिकन केलेला आहे, चिकन अंगारा केलेला आहे, चिकन करी मसाला करी केलेली आहे, सोबतच चिकन सुक्कं, वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आहेत। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन। जर प्रथमच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचे, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। आता हे आपल्या खोबऱ्याला छान असा ब्राऊन कलर आलेला आहे, कारण हे ओलं खोबरं आहे त्यामुळे पटकन आपल्या खोबरं भाजलं जात नाही। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढू, आणि थंड झालं की हे मिश्रण थोडंसं पाणी घालून स्मूथ असं आपण ह्याची पेस्ट तयार करून घेऊयात। त्यानंतर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचं। तर चिकन मालवणी करी करतोय तर थोडंसं तेल, अगदी थोडंसं तेल आपल्याला जास्त वापरायचं आहे, आणि कमी वापरलं तरी सुद्धा टेस्टमध्ये काही फरक पडत नाही। फक्त मालवणी म्हणलं की चमचमीतपणा आणि त्याच्यावरती जी तर्री असते ती महत्त्वाची, त्यामुळे मी अगदी थोडंसं तेल थोडं जास्त वापरते। आता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो परतून घ्यायचा। कांदा व्यवस्थित परतला की त्यामध्ये पुन्हा आपण 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे, म्हणजे मॅरिनेट करताना चिकन 1 चमचा आणि आत्ता आपण 1 चमचा, म्हणजे टोटल 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट आपली झालेली आहे। त्यानंतर जो मालवणी मसाला आपला आहे तो 2 चमचे घालायचा आहे, आणि थोडंसं जास्त तिखट हवं असेल तर मग 2.5 चमचे घालायचं, आणि जे आपण वाटण बनवलंय खोबरं आणि कांद्याचं ते घालायचं, आणि सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं।
आपण बाकी कोणतीही चिकन जरी खाल्ले तरी मालवणी चिकनची किंवा मटणाची टेस्ट त्याला येत नाही, कारण यामध्ये थोडेसे वेगळे मसाले वापरलेले असतात. आता ही बिडगी मिरची पावडर मी फक्त कलर छान येण्यासाठी वापरले आहे. स्किप केलं तरीसुद्धा चालेल, आपण नाही वापरली तरीसुद्धा छान कलर येतो मालवणी मसाल्यामुळे. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मसाल्याचा जो कच्चा वास आहे तो निघून गेला पाहिजे. तुम्ही बघू शकता मसाला एक जीव झालेला आहे. मग असे असा पसरलेला होता, तर आता त्याचा गोळा तयार होतोय, म्हणजे आपला हा मसाला तयार झालेला आहे. तेल आपल्या मसाल्याला सुटलेलं आहे. मी आणखी थोडा कॅमेरा जवळ नेऊन दाखवते. तुम्ही बघू शकता साईडने तेल आपलं व्यवस्थित सुटलेलं आहे. मसाला परफेक्ट आपला असा भाजला गेलेला आहे. आता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालायचं आणि खूप छान पद्धतीने 1 मिनिटभर ह्याला मिक्स करायचं. तर आपण चिकन करी करणार आहोत, तर मला असं वाटते की यामध्ये रस्सा आहे तो होणार नाही, तर मी कढई चेंज करते. दुसरी थोडीशी मोठी कढई घेते. आणि आता आपण हे 1 मिनिटभर छान असं परतून शिजवून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि 2-1 मिनिटं हे असं शिजवून द्यायचं, पाणी न घालता. आता 2-1 मिनिटं झाल्यानंतर पुन्हा आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा 1-2 मिनिटं आपण असं शिजवून देणार आहोत. आणि 2 मिनिटांनंतर आपण यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे. तर नॉनव्हेजची रेसिपी करत असताना आपण शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा. मग त्यामुळे काय होतं की एकतर चिकन किंवा मटण जे असेल ते पटकन शिजतं, सोबतच त्याला जी तर्री आहे ती खूप छान येते. थंड पाणी वापरून बघा आणि तुम्ही गरम पाणी वापरून बघा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. तर यामध्ये आपल्याला जितकी पातळ करी हवी आहे तितकं ते पाणी आपण ॲडजस्ट करायचं आहे आपल्या हिशोबाने. तर मी जास्त पातळही नाही आणि जास्त थिकही नाही, असं मध्यम आपण ही करी बनवणार आहोत. तर आता पुन्हा मी थोडंसं मीठ घातलंय. मॅरिनेट करताना सुद्धा मी मीठ घातलेलं होतं, तर आपण अंदाजानं व्यवस्थित मीठ घालायचं आहे, जेणेकरून आपलं मीठ जास्त होऊ नये. एक परी कमी झालं तर पुन्हा घालता येतं, पण जास्त झाल्यानंतर आपण त्यामध्ये मग ते तारेवची कसरत असते. आता ह्याला छान अशी उकळी आलेली आहे. आपण असंच हे आता चिकन शिजवून घेऊयात. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. सोबत तरी आपली जास्त पातळही नाही आणि जास्त थिकही नाही. चिकन आपलं छान शिजलेलं आहे. आता मी सोबत भाकरी, सॅलेड आणि भात ठेवलाय आणि तुम्ही बघू शकता खूप छान आपले हे चिकन मालवणी करी तयार झालेली आहे. खूप छान थिकनेस आलेला आहे आपल्या करीला. असं पातळ कुठंही दिसत नाहीये किंवा जास्त घट्टही दिसत नाहीये. आता वरून थोडीशी कोथिंबीर. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, स्वतःची आणि घरातल्यांची काळजी घेत राहा. बाय बाय.